आताची सर्वात मोठी बातमी सेलू शहरातून। वर्धा जिल्ह्यातील सेलू बस स्थानकावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला। मोठा गाजावाजात उद्घाटन झालं। विकासाच्या नावानं जनतेला मोठी स्वप्ने दाखवली गेली, पण अवघ्या 1.5 वर्षातच या बस स्थानकाचं वास्तव्य समोर आलंय। कारण ज्या बस स्थानकाचे छत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आले होते, ते छत आता काढून टाकण्याची वेळ आली आहे। उद्घाटनानंतर इतक्या कमी कालावधीमध्ये छताला गळती लागणे, त्यानंतर संपूर्ण छत काढण्याचा निर्णय घेणे, हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना, असा संतप्त सवाल आता सेलूकर विचारत आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक इमारतीचे आयुष्य अवघे 1.5 वर्ष असेल, तर त्या कामाची गुणवत्ता नेमकी कोण तपासणार? या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य दर्जेदार होते का? काम पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी गुणवत्ता तपासणी केली होती का? आणि जर बांधकामात दोष असतील तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असे अनेक प्रश्न आता जनतेसमोर उभे ठाकले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राणा रणनवरे यांनी या संपूर्ण प्रकरणात गंभीर आरोप करत बस स्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा दावा केला। एवढंच नव्हे तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत पालकमंत्री पंकज भुयार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। असं आहे की काल सेलू तालुक्यातील सेलू गावात एक मोठं एसटी बसस्थानक गेल्या 1.5 वर्षाआधी बांधण्यात आलं। हे सेलू बसस्थानक बांधत असताना साधारणतः 2,18,00,000 रुपयाचा खर्च या सेलू बसस्थानक आणि सेलू बसस्थानकाचं शेड बांधण्याकरता शासनाच्या वतीनं खर्च करण्यात आलं। बांधून त्याचं उद्घाटन देखील झालं, पण नुकतंच वर्षभरामध्ये या छताला गळती लागली आणि छताला गळती लागल्यामुळे अनेक चर्चा ना उधाण या सेलू तालुक्याच्या बसस्थानकाच्या बांधकामाला घेऊन सुरू झालेलं होतं। त्याच्यातच अचानक एसटी महामंडळाच्या बांधकाम एजन्सीनी हे सेलू बसस्थानकाचं शेड काढण्यास सुरुवात केली। खऱ्या अर्थानं हे शेडचे बांधकाम अत्यंत कुचकामी झालेले होते, अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले होते आणि जनतेकडनं शासनावर आणि प्रशासनावर कुठेतरी याची बदनामी शासन आणि प्रशासनाला अंगावर घ्यावी लागेल। आणि हे बदनामी दाबण्यासाठी शासन आणि प्रशासनाने कालपासनं मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लावून या सेलू बसस्थानकाचं शेड पाडण्यासाठी सुरुवात केलेली आहे। हे एकदम खरं आहे की 2 कोटीच्या वर झालेला सेलू बसस्थानकासाठी झालेला खर्च हा जनतेच्याच पत्त्यावर पडणार आहे। याचं कारण असं आहे की ज्या तारखेला या बसस्थानकाच्या संदर्भात वर्क ऑर्डर झालेली आहे, त्या वर्क ऑर्डर मध्ये जो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे, म्हणजे एखाद्या वेळेस या कामामध्ये काही कमी जास्त झालं असेल आणि ते दुरुस्त करायचं असेल तर त्याचा एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो। तो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड देखील संपलेला आहे। त्याच्यामुळे या बसस्थानकाच्या बांधकामापोटी जो 2 कोटी रुपयाच्या वर खर्च झालेला आहे, हा खर्च खऱ्या अर्थानं 100 नाही 1000% जनतेच्या पथ्यावर पडणार आहे। नाही कसं आहे, कंत्राटदाराला तर खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि इकडे कंत्राटदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करत असताना अनेक गोष्टी अलीकडच्या काळामध्ये जिल्ह्यातील वर्धा विधानसभेमध्ये होत्या। खऱ्या अर्थानं शासनाचे प्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज सेलू तालुक्यातील बस स्थानक आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये तोडताड करून ते निस्ताना पराभूत करण्याचं काम सुरू आहे। तसाच अनेक सेलू तालुक्यातील अनेक काम रस्त्याची तथा अनेक विकास कामं, उदाहरणार्थ तुम्ही घ्या सेलू तालुक्यातील यशवंत चौकातला उडान पूल, त्याचा कधीचा वर्क ऑर्डर, कधीची काम पूर्ण करण्याची मुदत, कधीचा संपलाय, परंतु एकीकडे तो उडान पूल बांधून एकीकडे दोन्ही बाजूला नाल्या खोदून अनेक अपघात तिथे होते आहे, अनेक लोक अपघाती तुटताट होते आहे। एकीकडे तुम्ही तो तुमचा हिंगणी ते माळेगाव ठेका रस्ता घ्या, कधीचा त्याचा कार्यारंभ आदेश, कधीचा त्याचं काम पूर्ण होण्याची मर्यादा मुदत, पण साधं नुसतं बीबीएम झालेलं आहे। त्याच्यानंतर कार्पेट आणि सिलकोट होणे अपेक्षित होतं, ते देखील आमदार महोदय करू शकले नाही। असे अनेक रस्त्याची काम पूर्ण करण्याची कालमर्यादा संपलेली आहे। म्हणजे उदाहरणार्थ एखादा तर डांबरी रस्ता करायचा झाल्यास पहिले बीबीएम, मग कार्पेट, मग सिलकोट, परंतु मात्र अनेक विकास कामा अनेक रस्त्यावर फक्त बीबीएम झालेला आहे आणि त्याची मर्यादा देखील संपून गेलेली आहे। कार्पेट सिलकोट झालेला नाही आहे आणि एकीकडे या पावसाळ्यामध्ये ते बीबीएम देखील
वाहून चाललेला आहे. त्याच्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं हे मुदत पूर्ण न झाल्याने त्याच्यावरचा जो भूदंड आहे तो जनतेवरच बसणार आहे. एकीकडे प्रशासन म्हणून त्या एजन्सीच्या प्रमुख अधिकाऱ्याचा राजीनामा शासनाने घेतला पाहिजे. प्रसंगी वर्धा विधानसभेमध्ये प्रामुख्याने अनेक मोठ्या घटना घडत्या, आपण सर्व पत्रकार आणि जनता बघते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं तर जबाबदारी पंकज भोयर यांनी घेतली पाहिजे. यांनी विधानसभेच्या आमदारकीचा आणि राज्यमंत्र्याचा आणि पालकमंत्र्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि जनतेच्या या सगळ्या रोषाला सामोरं गेलं पाहिजे.